नमस्कार. कधी कधी असं वाटतं ना की आयुष्य पुढे धावतंय, कॅलेंडरची पानं उलटत आहेत, अनुभव तर भरपूर गोळा होत आहेत, पण आपण आतून खरंच बदलतोय का की फक्त वय वाढतंय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. त्यासाठी 2500 वर्ष मागे जाऊ आणि एक गोष्ट ऐकू. ही गोष्ट फक्त वय वाढण्याबद्दल नाहीये, तर खरं शहाणपण ज्याला प्रज्ञा म्हणतात ते कसं मिळवायचं याबद्दल आहे. तर आपला हा प्रवास 6 भागांमध्ये विभागलेला आहे. आधी आपण पाहू की वाढीचा भ्रम म्हणजे काय. मग आपण थेट बुद्धांच्या काळात जाऊ, तिथे लळूदाई नावाच्या एका भिक्खूच्या मनाचा अभ्यास करू. मग येईल बुद्धांची मूळ गाथा आणि तिचं सार. त्यानंतर आजच्या जगात हे शहाणपण कसं वापरायचं यावर बोलू आणि शेवटी एक छोटीशी प्रॅक्टिस सुद्धा करू. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. बघा, आज आपण एका माहितीचा महापुरात अक्षरशः बुडून गेलोय, नाही का? प्रत्येक सेकंदाला नवीन अनुभव, नवीन माहिती, आव्हानं तर आहेतच. आपलं आयुष्य कसं झालंय माहितीये? अनुभवांनी खचाखच भरलेल्या एका गोदामासारखं. पण या सगळ्या गर्दीत, या धावपळीत आपण खरंच शहाणे होत आहोत का? की फक्त दिवसेंदिवस थकून जातोय? याचला म्हणतात वाढीचा भ्रम. आणि हा प्रश्न खरं तर आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी आहे. आपण सगळेच पळतोय, पण कुठे पोचतोय? अनेकदा दिवस संपतो आणि जाणवतं की अरे, खूप काही केलं आज, पण हाती काय लागला? काहीच नाही, फक्त थकवा. कॅलेंडरची पानं उलटतात, केस पांढरे होतात, पण आत तीच अस्वस्थता, तोच गोंधळ तसाच राहतो. हीच ती अवस्था आहे जिथे शरीर म्हातारं होतं, पण शहाणपण म्हणजे प्रज्ञा तिथेच थांबलेली असते. ठीक आहे, तर आता या आधुनिक गोंधळाला थोडा वेळ बाजूला सारूया आणि चला काळाचा पडदा ओलांडून थेट 2500 वर्ष मागे जाऊया. डोळ्यासमोर आणा की आपण श्रावस्ती जवळच्या जेतवन विहारात प्रवेश करतोय. तिथल्या हवेतच एक वेगळी शांतता आहे, एक पवित्र्य आहे, कारण इथेच ती गोष्ट घडली होती जी आजही आपल्याला तितकीच लागू पडते. तर आपण जेतवनात आहोत. डोळे मिटून जरा अनुभवण्याचा प्रयत्न करा. दुपारची वेळ आहे आणि हवेत चंदनाच्या उदबत्तीचा तो मंद, पवित्र सुगंध भरून राहिलाय. हा सुगंध फक्त नाकात नाही, तर थेट मनात शिरतोय, विचारांची गर्दी शांत करतोय. आपल्या आजूबाजूला बघा, भगवी वस्त्र परिधान केलेले शेकडो भिक्खू ध्यानात बसले आहेत. आणि ही शांतता, ही फक्त आवाजाची अनुपस्थिती नाही, ही एक जिवंत स्पंदन पावणारी शांतता आहे. एकाग्रतेतून तयार झालेली एक प्रचंड ऊर्जा जी संपूर्ण वातावरणात भरलेली आहे. पायाखालच्या थंडगार दगडाचा स्पर्श आपल्याला वर्तमानात आणतो. आणि या सगळ्या शांततेच्या केंद्रस्थानी बोधिवृक्षाच्या छायेत स्वतः तथागत बुद्ध बसलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्यानेच तिथली ऊर्जा कैक पटींनी वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अथांग करुणा आहे आणि असीम प्रज्ञा चमकते आहे. आणि ह्याच पवित्र वातावरणात आपलं मुख्य पात्र आहे थेर लळूदाई. तेही तिथेच बसले आहेत. वरून पाहिलं तर ते संघाचाच एक भाग वाटतायत, पण त्यांचं मन ते मात्र दुसरीकडेच कुठेतरी भटकतंय. आणि त्यांचा हा जो संघर्ष आहे ना, तो फक्त त्यांचा नाहीये, तो आपल्या सगळ्यांच्या आत दडलेल्या त्या भागाचा आरसा आहे, जो प्रयत्न तर खूप करतो, पण ज्याचं मन सतत हातातून निसटून जातं. म्हणजे बघा, लळूदाईचं शरीर तर तिथे ध्यानात बसलो होतं, पण मन मात्र भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याची चिंता यातच भरकटत होतं. ते संघासोबत किती वर्ष राहिले होते, कितीतरी प्रवचनं ऐकली होती, पण ती माहिती फक्त डोक्यात साठली होती, आतपर्यंत पोचलीच नव्हती. आणि यामुळे व्हायचं काय, तर जिथे आनंदाचा प्रसंग आहे तिथे ते दुःखाच्या गोष्टी बोलायचे, आणि जिथे दुःखाचा प्रसंग आहे तिथे आनंदाच्या. म्हणजे ते पूर्णपणे आउट ऑफ सिंक होते. अनुभव भरपूर होते, पण प्रज्ञा, शहाणपण त्याचा पूर्ण अभाव होता. आता लळूदाईची ही अवस्था पाहून बुद्ध काय म्हणाले असतील? ते रागावले नाहीत, त्यांनी त्यांची चेष्टाही केली नाही. त्यांच्या मनात होती फक्त करुणा. आणि मग त्यांनी लळूदाईला एक निमित्त बनवून तिथे बसलेल्या सगळ्यांसाठी, आणि खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच एक गाथा सांगितली. एक अशी गाथा जी खऱ्या शहाणपणाचा सार आहे. अप्पसुतायम पुरिसो बलिबद्धो वजीरती मनसानी तस्य वड्ढंती पण्या तस्य न वड्ढती. या गाथेचा अर्थ असा आहे, हा अल्पशिक्षित माणूस, आणि इथे अल्पशिक्षित म्हणजे ज्याने शिकवण फक्त ऐकली आहे, आतून जाणली नाही, असा माणूस बैलासारखा म्हातारा होतो. त्याचं फक्त मांस वाढतं, पण त्याचं शहाणपण, त्याची प्रज्ञा वाढत नाही. विचार करा, किती थेट आणि भेदक शब्द आहेत हे. यात शारीरिक वाढ आणि आंतरिक वाढ यातला फरक बुद्धांनी अगदी स्पष्टपणे आपल्या समोर ठेवला आहे. या गाथेतले काही शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे बलिबद्धो. याचा सरळ अर्थ होतो बैल. पण थांबा, इथे बुद्ध फक्त एका प्राण्याबद्दल बोलत नाहीयेत. बलिबद्धो हे एका रूपकासारखं आहे. हे त्या अवस्थेचं प्रतीक आहे जिथे आपण आयुष्यभर फक्त यांत्रिकपणे कष्ट करत राहतो.
रोज तेच काम, तीच धावपळ, पण त्यात सजगता शून्य, आत्मपरीक्षण शून्य. अगदी त्या बैलासारखा जो दिवसभर जू ओढतो, ओझं वाहतो, थकून जातो, पण त्याला त्यातून काहीच शिकायला मिळत नाही. तीच ही अवस्था. आणि या बलिबद्धोच्या अगदी विरुद्ध संकल्पना आहे पण्या, म्हणजेच प्रज्ञा. आता पण्या म्हणजे फक्त नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन नाही. आज गुगलच्या जमान्यात आपल्याकडे माहितीचा डोंगर आहे, पण पण्या आहे का? नाही. पण्या म्हणजे अनुभवांवर चिंतन करून मिळवलेली खोल समज, विवेकपूर्ण जागरूकता. परिस्थिती जशी आहे तिला तसंच कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पाहण्याची क्षमता. हे आहे खरं शहाणपण, आणि हे अनुभवांवर विचार केल्याशिवाय, चिंतन केल्याशिवाय मिळत नाही. तर मग ही 2500 वर्षांपूर्वीची शिकवण आज आपल्या आयुष्याला कशी लागू पडते? चला आता हेच पाहूया. ह्याला आपण एक नियमावली म्हणू शकतो. आणि प्रश्न अगदी साधा आहे. आपण बलिबद्धोचा मार्ग निवडतो म्हणजे त्या बैलाचा मार्ग, की पण्ण्याचा मार्ग म्हणजे शहाणपणाचा मार्ग? हे दोन मार्ग आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडीमध्ये दडलेले आहेत. बघा, एक आहे बैलाचा मार्ग, फक्त गोष्टी जमा करत राहणं, पैसा, पदव्या, अनुभव फक्त साठवत राहणं. आणि दुसरा आहे साधूचा मार्ग, प्रत्येक अनुभवाला एक संधी म्हणून पाहणं, त्यातून काहीतरी शिकणं आणि आतून मोठं होणं. चला हे अजून सोपं करून समजून घेऊया काही रोजच्या उदाहरणांमधून. समजा कामाच्या ठिकाणी खूपच नकारात्मक वातावरण आहे. आता इथे बैलाचा मार्ग काय असेल? मीटिंगमध्ये सगळा ताण सहन करायचा, दबाव झेलत राहायचा आणि घरी येऊन फक्त तक्रार करायची, बरोबर? या उलट साधूचा मार्ग काय सांगतो? त्याच परिस्थितीकडे थोडं दुरून एका साक्षीदारासारखं पाहायचं, स्वतःला विचारायचं, या ताणामुळे माझ्या शरीरात, माझ्या मनात काय होतंय, आणि मग रिॲक्ट करण्याऐवजी विचारपूर्वक रिस्पॉन्ड करायचं. बघा, बाहेरची परिस्थिती कदाचित नाही बदलणार, पण आतली शांतता नक्की टिकून राहील. आता दुसरी परिस्थिती घेऊया, आपला मोबाईल फोन. इथे बैलाचा मार्ग म्हणजे काय? तासनतास नकळतपणे फक्त स्क्रोल करत राहणं, माहितीच्या नशेत बुडून जाणं, आणि मग शेवटी काय होतं? मन अजूनच अशांत आणि थकलेलं. या उलट साधूचा मार्ग काय आहे? टेक्नॉलॉजीला एक साधन म्हणून वापरायचं. फोन हातात घेण्यापूर्वी स्वतःला 1 सेकंड विचारायचं, मी हा फोन का उचललाय? मला नक्की काय करायचंय? आणि काम झालं की शांतपणे तो बाजूला ठेवून द्यायचा. आणि तिसरं उदाहरण आपलं सगळ्यात जवळचं नातेसंबंध. इथे तर हा फरक अगदी प्रकर्षाने जाणवतो. बैलाचा मार्ग म्हणजे तेच जुने वाद, त्याच जुन्या चुका पुन्हा पुन्हा उगाळत बसणं, एकाच चक्रात अडकून राहणं. पण साधूचा मार्ग तो म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असताना आपल्या मनात येणाऱ्या उत्तरांना, प्रतिक्रियांना थोडं शांत करायचं आणि ती व्यक्ती काय म्हणतेय हे खरंच ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या जागी स्वतःला ठेवून पाहण्याचा प्रयत्न करायचा. खरी वाढ नात्यांमध्ये इथूनच सुरू होते. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय नाही का? पण मग ह्या प्रज्ञाच्या मार्गावर चालायला सुरुवात कशी करायची? त्यासाठीच आता आपण आपल्या सरावाच्या प्रयोगशाळेत जाणार आहोत. तिथे आपण एक सोपी पण खूप शक्तिशाली कृती शिकणार आहोत, जी आपल्या आतल्या बागेची मशागत करायला मदत करेल. ही पद्धत खरंच खूप सोपी आहे. फक्त 4 पायऱ्या. पहिली पायरी आहे थांबा. दिवसातली कोणतीही एक रोजची क्रिया निवडा. समजा चहा पिणे. दुसरी पायरी निरीक्षण करा. चहा पिताना आपलं सगळं लक्ष फक्त त्या क्रियेवर ठेवा. चहाचा सुगंध, कपाचा हाताला होणारा स्पर्श, चहाची चव, प्रत्येक घोट, फक्त त्याचा अनुभव घ्या, त्यावर कुठलाही विचार न करता. तिसरी पायरी चिंतन करा. चहा पिऊन झाल्यावर एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आज मला असं काय जाणवलं जे रोज माझ्या लक्षात येत नाही? आणि चौथी, शेवटची पायरी एकत्र करा. ही जी काही सजगता जाणवली आहे ती पुढची फक्त 5 मिनिटं आपल्यासोबत ठेवा. बघा, हीच आहे प्रज्ञा जागृत करण्याची पहिली छोटीशी पण सगळ्यात महत्त्वाची पायरी. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आपण नक्की कोणत्या बागेची मशागत करतोय? फक्त या शरीराची, जे त्या बैलासारखं एक दिवस म्हातारं होणारच आहे, की आपल्या मनाची, आपल्या प्रज्ञेची, जी प्रत्येक अनुभवानिशी अजून सुंदर, अजून समृद्ध होऊ शकते? निवड आपली आहे. बैलाचा मार्ग कदाचित सोपा वाटेल, पण प्रज्ञेचा मार्गच आपल्याला खऱ्या अर्थाने वाढवतो आणि मुक्त करतो.